रामकृष्ण हरी. माझ्याकडनं तुम्हाला आषाढ एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी तुम्हाला स्पेशल म्हणजे माझी तर रेसिपी तुम्ही उपवासाची बघितलीच आहे. साबुदाण्याचे वडे, वरेचा भात, अनेक रेसिपी आपण बघितलेल्या आहे आणि खाल्ल्या पण आहे. पण तेच तेच खाऊन फारच कंटाळा नाही का येतं. चला मग आता तुम्हाला नक्कीच नवीनच एक व्हिडिओ बनवते, पण मी दाखवायच्या अगोदर तुम्ही करा बरं, बघा एकदा कशी होते कशी नाही. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ माझे बघायला तुम्ही खूप खूप मनापासून माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या खूप माझ्या मनापासून तुम्हाला थँक्यू. आभारी आहे तुमची. तुमच्यामुळेच मी अशी पुढे पुढे जाते. चला मग आता उपवासाची रेसिपी तुम्हाला लगेच दाखवायला सुरू करते. तर बघा, मी कढईमध्ये 2 चम्मच साबुदाणा घातला. हे आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जास्त लाल मात्र करायचं नाही, अलगद आपल्याला हे भाजून घ्यायचं. एक 5 मिनटं फक्त भाजायचं आणि ते उतरून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे 5 मिनटं झालेले उतरून घेऊया आपण याला. तर हे बघा, आपण साबुदाण्याचं पीठ बारीक करून घेतलेले. त्याचप्रमाणे आता आपण ही वरई पण त्याच्यामध्ये घालून आणि हिलासुद्धा आपण बारीक करून घ्यायचे. ही आपण 2 टप्प्यावर करणार आहे. हे आता हिलासुद्धा मी बारीक करून घेते. 2 चम्मचला 1 वाटी आपण वरईचे तांदूळ म्हणजेच भगर ही घेतलेली. ही पण आपण भाजून घ्यायची. आता हे सुद्धा आपल्याला 5 मिनटं भाजून घ्यायची, कारण याचं आपल्याला पीठ बनवायचं आहे, त्यामुळे हिला पण चांगलं भाजून घ्यायचं. ही बघा, ही चांगल्यापैकी भाजली. तर आता आपण गॅस बंद करून हे थंड करायला ठेवलं. तोपर्यंत आता आपण हे जे साबुदाणे मी घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची एक पावडर बनवून घेऊया. आणि ही पावडर थोडी आपल्याला बारीक बनवायची आहे. आणि नंतर जोपर्यंत हे थंड होईपर्यंत तोपर्यंत मी हे भाजलेले हे साबुदाणा हे बारीक करून घेऊया. तर मी हे दुसऱ्या पण टप्प्यावर वाटून घेतलेले. थोडं आपल्याला रवळाच वाटायचं, याला जास्त बारीक नको आहे. तर हे पण मी वाटून घेतले, यात टाकले. त्याप्रमाणे आता मी तेलामध्ये 1 पळी तेल टाकून ठेवलेले, ते गरम करायला ठेवलेले. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे 1 चम्मच जिरा. जिरा असं मस्तपैकी तडतडलं का आपण त्याच्यामध्ये 1 मिरची कापून टाकलेली, ती मिरची आपण टाकून द्यायची. हे बघा, लाल झालेली आपली मिरची आणि जिरे. आपण वाटीने, ज्या वाटीने आपण वरई घेतली होती त्याच वाटीने आपण पाणी ह्याच्यात घेणार आहे. पण पाणी आता मात्र जास्त लागणार आहे आपल्याला. अजून अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण वरई हे पाणी शोषून घेते. 1 वाटी टाकून घ्यायची आणि 1 उकळी फक्त येऊ द्यायची याला. त्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि एकदा आपण पूर्णपणे हलवून घ्यायचे. एकदा उकळी आली का आपल्याला ते मिश्रण केलेलं आहे, ते मिश्रण आपण याच्यात सोडणार आहे. त्याचप्रमाणे पाण्याला आता उकळी आलेली आहे. जे आपण मिश्रण केलेलं होतं ते मिश्रण आता आपण याच्यात टाकून घेणार आहे. हे पहा, तर हे बघा, हे एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला जरा पण हलवता कामा नये. बघा, कढई आपली सुटत चाललेली आहे आणि त्यात पाणी जरासुद्धा राहिलं नाही आहे. एक 5 मिनटं फक्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आता आपलं थंड झालं आहे. चला आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर 2 बटाटे मी घेतले, तर ते बटाटे आता आपण याच्यामध्ये मिश्रणामध्ये किसून घेऊया. बारीक चुरायचं नाही, मात्र किसरीने किसून घ्याव्या, म्हणजे बारीक असं होईल आणि मिश्रण आपलं व्यवस्थित होईल. हे बघा, मी बारीक करून टाकलं. त्याचप्रमाणे आता आपल्याला शेंगदाण्याचं म्हणजे कूट बारीक करून 2 चम्मच घालायचं आहे. हे पहा, त्याचप्रमाणे आणखी मी लिंबू घेतलेले, लिंबू त्याचे रस करून घेतला. तुमच्याकडे दही असलं तर दही पण टाकू शकतात. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लिंबाचा रस टाकलेला आहे. हे सुद्धा आपण टाकून आणि एक सांगते असं मिश्रण करून घेऊया आता याचं.
पूर्णपणे असं अगदी मिश्रण घालून घ्यायचं एकदम व्यवस्थित. ही रेसिपी खाताना तुमच्या तोंडाला मात्र मस्तपैकी पाणी येणार आहे. तर हे बघा असा गोळा करून घेतलेला आहे. तो गोळा आपल्याला असा थापून घ्यायचा आहे. लाटेने केला तरी चालेल. ती संपून झालेली. आता 5 मिनटं आपण थंड करायला ठेवूया, म्हणजे त्याच्या वड्या छानपैकी निघतील आपल्या. तर मिश्रण बघा आपलं थंड झालेलं आहे. चला आता आपण याच्या वड्या करून घेऊया. एक साईडचं आहे ते आपण साईडला कापून घेऊया. हे आणि ह्याचप्रमाणे चला आता आपण याच्या बारीक मस्तपैकी वडी करून घेऊया. तुम्हाला अशा वड्या आल्या पाहिजे एकसारख्या आपल्या. हे पहा, ह्या जाड्यापर्यंत आपल्याला हे वडी करायची आहे. तर हे बघा इतक्या वड्या आपल्या झालेल्या आहे. तर आता ह्या वड्यांचं आपल्याला तळायला घ्यायचे, पण तरी पण आता आपण याचे बनवणार आहे सँडविच. सँडविचचा आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हा बघा असा. ह्या सर्व वड्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या आता. हे पहा असे. तर हे बघा आपले लालसर झालेले आहे. आता आपण याला पलटी मारून घेऊया. हे बघा किती सुंदर आणि छानपैकी हा कलर आलेला आहे. सर्व आपल्याला अशीच करून घ्यायचे आता. हे बघा अगदी कुरकुरीत आणि अगदी छानपैकी कलर झालेला आहे. तर चला आता आपण एक तडका म्हणजे खोबऱ्याचं चटणी ही वाटून घेऊया. मी बघा हे अर्धं खोबरं घेतली वाटून. त्याच्यामध्ये 2 मिरच्या आपल्या बारीक करायच्या आहे आणि 1 चम्मच आपल्याला जिरे टाकायचे आहे. तर हे आता आपण वाटून घेऊया. हे बघा आता आपली चटणी झाली वाटून. आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया. एक तडका द्यायचा आता आपल्याला. तर तडक्यामध्ये मी तेल टाकले 2 चम्मच. त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे जिरे आणि आपण टाकलेली ही सुकलेली मस्त तडक्यासाठी मिरची. आणि हा मस्तपैकी आपला आता तडका झालेला आहे. तर आता आपण ह्या चटणीमध्ये हा तडका घेऊन टाकणार आहे. हे पहा आणि याच्यामध्ये आता टाकणार आहे आपण मीठ. मीठ टाकलं नव्हतं म्हणून आपण चवीनुसार आता मीठ टाकून देते. हे पहा मस्तपैकी आता आपला हा तडका झालेला आहे. आपण गरम गरम खातो. हे नाही का किती मस्तपैकी लागतं बरं खाताना. तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला परत एकदा एकादशीच्या तुम्हाला खूप साऱ्या माझ्याकडनं शुभेच्छा. परत तुम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही हे खात राहा, बघत राहा. बाय बाय.